अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराच्या संदर्भात अकोले युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची योग्य त्या प्रकारे तपासणी होत नाही। एक्स-रे व सोनोग्राफी फक्त 8 दिवसातून एकदाच उपलब्ध असते। रक्तलघवीच्या रिपोर्ट संदर्भात बोगस फी आकारण्यात येते। कर्मचारी कमी असल्याने अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना अर्वाच्य शब्दात बोलले जाते। स्वच्छतेच्या बाबतीत 3-13 वाजलेत। अनेकदा बाहेरून औषधे मागविली जातात। या सर्व गोष्टींची दखल घेऊन वरील सर्व समस्यांमध्ये सुविधा होण्यासाठी अकोले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल जगताप यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायकवाड यांना निवेदन दिले। या निवेदनाचा विचार करून सकारात्मक उपाययोजना न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुखसुविधांच्या संदर्भात आज या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गायकवाड यांना निवेदन दिले। त्या संदर्भात त्यांची चर्चा देखील केली। अपुऱ्या सुखसुविधांसंदर्भामध्ये आम्ही ज्यावेळी त्यांची चर्चा केली, चर्चेमध्ये असं निष्पन्न होतं की ग्रामीण रुग्णालयाला कुठल्याही प्रकारे कर्मचारी नाही, ज्या कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे असे कर्मचारी या रुग्णालयामध्ये नाहीत। आणि त्याच तुलनेमध्ये इतर आपल्या तालुक्यामध्ये 3 ग्रामीण रुग्णालय असताना त्या तालुक्यांच्या रुग्णालयामध्ये 2-2 क्लार्क आहेत आणि ह्या महत्त्वाच्या तालुक्याच्या ठिकाणच्या महत्त्वाच्या रुग्णालयामध्ये आज एकही क्लार्क नाही। ही मोठी शोकांतिका आज या ठिकाणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाली आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असता यातून एक निष्पन्न होते का इथे असणाऱ्या सुखसुविधा संदर्भामध्ये तालुका प्रशासनाचं कुठल्याही प्रकारे लक्ष नाही आहे। तालुक्याचे आरोग्य अधिकारी यांचं देखील लक्ष नाही। अकोले नगर पंचायतच्या हद्दीमध्ये येणारा हा ग्रामीण रुग्णालयाचा दवाखाना अकोले नगर पंचायत देखील याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसते। म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व समस्यांच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी निवेदन दिले। येत्या काही दिवसांमध्ये आम्ही ग्रामीण रुग्णालयाकडून त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत आणि याच माहितीचा पाठपुरावा म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री नामदार दीपक सावंत यांच्याकडे आम्ही याची तक्रार करणार असून त्याचा एक पाठपुरावा म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय विखे मॅडम यांच्याकडे देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत। जर प्रासंगी याच्यावरती कोणताही आवाज जर प्रशासनाने आमच्या आवाजावरती दखल घेतली नाही, प्रसंग आम्ही या ग्रामीण रुग्णालयाला टाळेठोक करण्याचा देखील विचारत आहोत। तालुक्यामध्ये 4 ग्रामीण रुग्णालय असून अकोले ग्रामीण रुग्णालय हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे। ज्या तुलनेत रुग्णालयामध्ये कर्मचारी पाहिजेत त्या प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय सेवा देण्यात अडथळा येत असून त्याचा परिणाम इथे येणाऱ्या रुग्णांना सोसावा लागतोय। ह्या समस्या सोडविण्याकरता युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ शालिनीताई विखे यांना भेटून निवेदन सादर करण्यात येणार आहे। पावसाळा सुरू झालेला असून विविध प्रकारचे साथीचे आजार या ऋतूमध्ये उद्भवण्याची दाट शक्यता असते। खेडापाड्यातून अनेक रुग्ण येत असतात। अशा रुग्णांना योग्य प्रकारे सुविधा ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हावी व वैद्यकीय सुविधा योग्य प्रकारे मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी हैदर पठाण, संदीप शेनकर, अनिल वैद्य, डॉक्टर निवृत्ती नाईकवाडी, सागर भडांगे, जालिंदर ढगे, किसन मेंगाळ, फयाज शेख, हर्षल कसबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले।